चा दिवस आनंदाचा येईल आशेवर जगत असतो. तुम्हाला एक आशा कशी असते उदाहरण सांगते. लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे. सर्वांनी जरा लहान वयात बालपणात जाऊ आपण सगळ्यांनी. की एक जंगल असतं. त्या जंगलामध्ये एक ससा राहतो. तो ससा पिंपळाच्या झाडाखाली बसलेला असतो. अचानक एक वाऱ्याची झुळूक येते. पिंपळाचं पान तुटून सशाच्या पाठीवर पडतं. ससा म्हणजे सगळ्यात भित्रा प्राणी. मग ससा इतका घाबरला आणि सशाला काय वाटलं, माझ्या पाठीवर आकाशच कोसळले. आणि सशानं घाबरून पळायला सुरुवात केली. घाबरून पळत असताना समोर एका कोल्ह्यानं पाहिले आणि कोल्ह्यानं विचारलं, सशे भाऊ पळायला काय झालं? त्याने सांगितलं, कोल्हे दादा तुम्हीही पळा. अरे पण का? अरे जंगलावर फार मोठं संकट आलेलं आहे. अरे झालं काय? तेव्हा सशानं सांगितलं, आसमान गिरने वाला है, जिना है तो भागो मरना है तो ठहरो. म्हणून सांगितलं एका वाक्यातच की तुला जगायचंय तर माझ्याबरोबर पळ, मरायचंय तर थांब. आता मरावं कुणालाच वाटत नाही. कोल्ह्यानंही पळायला सुरुवात केली. मग आता कोल्हा आणि ससा पळतायत. पुढे का लांडग्यानं पाहिलं. लांडग्यानं दोघांना अडवलं, विचारलं, अरे काय झालं पळायला? मग सशानं तेच उत्तर दिलं लांडग्याला, लांडगे दादा आसमान गिरने वाला है, जिना है तो भागो मरना है तो ठहरो. आता लांडग्याला वाटलं ज्या अर्थी कोल्हाही सोबत पळतोय त्या अर्थी बातमी खरी असली पाहिजे. आणि तोही लागला पळायला. आता हे तिघं असे जीव तोडून पळत आहे जसं काय पळण्याची शर्यत लागली. पुढं मग त्यांचं पळणं वाघानं पाहिलं. वाघ विचार करतो, मी या जंगलाचा राजा आहे, माझी प्रजा अशी पळायला लागली, काहीतरी झाले, विचारावं लागेल. वाघानं विचारलं, अरे का पळताय? तेव्हा वाघाला सुद्धा सशानं तेच उत्तर दिलं, महाराज आसमान गिरने वाला है, जिना है तो भागो मरना है तो ठहरो. वाघालाही वाटले ज्या अर्थी लांडगा आणि कोल्हा सोबत पळतायत त्या अर्थी बातमी खरीच असली पाहिजे. कसा भ्रम होतो बघा. आणि मग वाघ हे पळायला लागला. आणि पळत कसे आहेत? सरळ एका रांगेत. सगळ्यात पुढं वाघ आहे, त्याच्या मागं लांडगा आहे, त्याच्या मागं कोल्हा आहे, कोल्ह्याच्या मागं सगळ्यात आखरीला कोण आहे? ससा. म्हणजे सशाच्या पुढे ते तिघं पळतायत. म्हणजे बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की वाघ लांडगा कोल्ह्याच्या मागं ससं लागले. बघा ना, एक ससा त्यांच्या पाठीमागं लागलाय असं वाटावं, असे रांगेत पळतायत. मग पुढं त्या जंगलामध्ये दोन जिगरी दोस्त असे गाढवं चरत होते. गाढवात पण मैत्री असते बरं का, माणसातच असते असं नाही. पण कधी कधी माणसं गाढवासारख्या माणसांची संगत करतात. जीवनामध्ये संगत करत असताना, दोस्ती करत असताना गाढवांची संगत कधी करायची नाही. मग आता गाढवासारखी माणसं कोण? जे जीवनामध्ये विनाकारण व्यसन करतात, वाईट मार्गावर चालतात, अशांची संगत कधी करायची नाही. बरं, काही माणसं गाढवाच्याही पुढचे असतात. त्यांना गाढव ही उपमा देणं सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण गाढवामध्ये असे दोन महत्त्वाचे गुण आहेत जे माणसामध्ये बघायला मिळत नाहीत. कोणते गुण? पहिला गुण म्हणजे गाढवासारखा इमानदार प्राणी दुसरा नाही. एवढा इमानदार आहे गाढव की जर गाढवाला त्याच्या मालकानं त्याच्या पायाला नुसतं बांधल्यासारखं जरी हावभाव केले खुणा, तरी त्याला वाटतं मालकानं बांधून टाकले. मग ते रात्रभर जाग्यावर उभं राहतं. जोपर्यंत मालक येऊन सोडत नाही, सोडल्यासारखं करत नाही, तोपर्यंत हालत नाही जाग्यावरून. इमानदार. आजकाल बघा माणूस किती बेईमान झाला. पावलावर लबाड खोटं वागतोय. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे ओ आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे हो, आई रे बेईमान दुनिया, आई रे आ. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. दुनिया एवढी बेईमान झाली. पूर्वीच्या काळामध्ये अशी म्हण होती, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. पण आता तसं नाही की आता माणसं ज्याचं मीठ खातात त्याचंच माघारी एवढं कुटीत फिरतात. आता त्यालाच नावं ठेवतात. ज्याचं खावं मीठ